आमचे मित्र भगवान लोके यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तूंची भेट या सामाजिक बांधिलकीच्या कार्यक्रमात गावातील ग्रामस्थांनी उपस्थित राहून त्यांची लोकप्रियता दिसून येत आहे। त्यांनी दाखवूनही दिले की आपला वाढदिवस अशा ठिकाणी व्हावा। या काळात पार्ट्या न करता वृद्धाश्रमातील आजी आजोबांसोबत वाढदिवस साजरा करणं हे आनंदाचे आहे। या वृद्धाश्रमातील आजी आजोबांकडे पाहिल्यानंतर आपले आई वडील आजी आजोबा यांचाच भास होतो। भगवान लोके यांच्यासारखा सामाजिक बांधिलकीचा हेतू ठेवून आपल्यालाही काहीतरी करता येईल का याचा आदर्श ठेवला पाहिजे। पत्रकारितेबरोबरच समाजात वावरताना भगवान लोके नेहमीच मदतीची भावना ठेवून काम करतात। आम्ही वयाने जरी मोठे असलो तरी अनुभवाने त्यांचे काम आणि कार्य मोठे आहे। त्यांच्यासारख्या वीरांची माणसे समाजात असल्याची गरज आहे। पत्रकारितेबरोबरच एक समाजकार्य म्हणून समाजाचा देणं लागतो, म्हणून आपल्या गावासाठी लोकाभिमुख काम आणि कार्य भगवान लोके यांच्याकडून घडत असल्याचे प्रतिपादन माजी सभापती व भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी केले। असलदे येथे चेअरमन भगवान लोके यांच्या वाढदिवसानिमित्त दिविजा वृद्धाश्रमाला जीवनावश्यक वस्तूंची भेट व वाढदिवस कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी असलदे सरपंच चंद्रकांत डांबरे, नांदगाव सरपंच भाई मोरजकर, उपसरपंच सचिन परब, माजी सरपंच पंढरी वांगणकर, माजी सरपंच सुरेश लोके, सोसायटी सरपंच शत्रुघ्न डांबरे, उदय परब, परशुराम परब, शामू परब, विठ्ठल खरात, तरळे माजी सरपंच दिनेश मुद्रुस, शैलेंद्र सुर्वे, महेश लोके, संतोष परब, सुनील तांबे, वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक संदेश शेटिये, बाबाजी शिंदे, पंकज आचरेकर, प्रदीप हरमळकर, प्रकाश आचरेकर, प्रवीण डगरे, दिवाकर डगरे, किशोर जेठे, मनोज लोके, रघुनाथ लोके, संतोष घाडी, प्रशांत परब, कमलेश पाटील, विजय खरात, सत्यवान लोके, वासुदेव दळवी, बाळकृष्ण परब, अमोल परब, दिनेश शिंदे, सतीश पांचाळ, सुनील चव्हाण, पत्रकार ऋषिकेश मोरजकर, गोविंद लोके, सत्यवान परब, मधुसूदन परब, महादेव परब, मेहुल गाडी, बापू परब, सुनील परब, विराज परब, देवीदास जांभळे, सुनील चव्हाण, बाबू जांभळे आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी असलदे ग्रामस्थांच्या वतीने भगवान लोके यांचा शाल व श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन माजी सभापती दिलीप तळेकर, सरपंच चंद्रकांत डांबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सोसायटी चेअरमन आणि आमचे भांजे यांचा 40वा वाढदिवस इथे साजरा होत आहे। आणि तसेच या प्रोग्रामसाठी यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी आमचे तालुका अध्यक्ष तळेकर साहेब आलेले आहेत। माझ्या गावातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, सर्व आमचे नांदगावचे सरपंच, आमचे माजी सरपंचांना कोण ओळखतच नसाल तुम्ही, काय म्हणजे धडाडीचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे माजी चेअरमनचे चिरंजीव सुद्धा आहेत, प्रशांत परब, त्या सर्व तुम्ही नावं घेत नाही, कोणी राग मान धरू नका। या सर्वांना प्रथम मी त्याला खरोखर शुभेच्छा त्यांना पहिले देतो, कारण एवढ्या संख्येने ह्या टायमाला हजर राहणे, कारण कामाचे वगैरे सर्व दिवस असून सुद्धा। तसेच या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना 40वा वाढदिवस शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वांनी हजर राहिल्याबद्दल मी तुमचंही अभिनंदन करतो। वाढदिवसाच्या त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीच्या सुद्धा शुभेच्छा देतो। एवढे सांगून माझे 2 शब्द पूर्ण। असलदे सोसायटीचे चेअरमन आणि कणकवली तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष आमचे पत्रकार मित्र भगवानजी लोके यांचा 40वा वाढदिवस आहे। आणि या 40व्या वाढदिवसानिमित्त असं मोठी म्हणजे आता सध्या पार्टी वाढदिवस म्हटलं की पार्टी सगळं भरपूर बरेच काही लोक बरेच खर्च करतात, पण त्यांच्या संकल्पनेतून जे वृद्धाश्रम आहे त्यांच्या वृद्धाश्रमातच या ठिकाणी ते आपला वाढदिवस साजरा करतायत आणि ते जीवनावश्यक वस्तू देत आहेत। हे खरोखरच एक ह्यांचा वाढदिवस आहे तो सार्थकी लागेल असं मला आपण सर्वांना वाटतं। त्यासाठी आज ते या ठिकाणी तुमच्या वृद्धांसोबत हा वाढदिवस आपला साजरा करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना आजच्या या वाढदिनी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाचा भरभरून शुभेच्छा देतो। आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे। आयुष्याच्या या पायरीवर आपल्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे। आपल्या इच्छा, आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे। आपल्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे। मनात आमच्या एकच इच्छा
मनात आमच्या एकच इच्छा, आपणास उदंड आयुष्य लाभू दे, आपला उदंड आयुष्य लाभू दे आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. सोसायटीचे विद्यमान चेअरमन भगवानजी लोके साहेब यांचा वाढदिवस आहे आणि मला वाटतं आमचं पण भाग्य आहे की आम्ही आजोबांसोबत इथे वाढदिवस साजरा करण्यासाठी तुमच्या सर्वांसोबत उपस्थित आहोत. देवीच्या वृद्धाश्रममध्ये मी बऱ्याच वेळा येत असतो अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने, पण आमचे मित्र भगवान लोके साहेबांबद्दल विशेष सांगायचं म्हणजे लागलेली आहे आणि त्या निमित्ताने मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना उदंड आरोग्य ऐश्वर्य लाभो आणि अशीच समाजाच्या उपयोगाची कामं भरपूर त्यांच्या हाताने होत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करीन. आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या सहकार्याने भरपूर कामं करून घेतलेली आहेत आणि त्यामुळेच ती काय मला इथे यायला मी येणार होतो मित्र म्हणून, पण आणि खूप एक वेगळ्या नात्याने वेगळ्या आनंदाने मी या वाढदिवसामध्ये सामील झालेलो आहे. आणि सगळ्या आजोबांसमोर समवेत आपण इथे वाढदिवस साजरा करतोय. त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझे मित्र भगवान लोके साहेब यांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित या गावचे सरपंच, माजी सरपंच आणि सर्वच नांदगाव सरपंच आणि सर्वच मान्यवर मंडळी आणि या गावचे ग्रामस्थ ही खरोखरच या ठिकाणी पाऊल टाकल्या उपस्थिती बघूनच भगवान लोकेंचं किती लोकप्रियता आहे, किती लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे हे दिसून आलं. आणि त्यांनी ते दाखवून पण दिलं की आपला वाढदिवस अशा ठिकाणी साजरा व्हावा. आणि अनेक वाढदिवस होतात, पार्ट्या होतात, मोठमोठ्या दारूच्या असतील, जेवणाच्या असतील, पण ह्या आजी आजोबांसोबत आपला वाढदिवस साजरा करणं हे किती आनंदाचं आहे याचा अनुभव मी पण काही वर्षापूर्वी घेतला. कोरोना काळात मला वाटतं पहिल्यांदा माझ्याकडे येणं झालं. पंढरी असेल किंवा आमचे रावसाहेब पालकर होते, त्यांनी सांगितलं होतं की कोरोना काळात या ठिकाणी कोणी येत नव्हतं आणि त्या ठिकाणी मी सभापती होतो त्यावेळी आणि आम्हाला समजलं आम्ही या ठिकाणी आलो, थोडं जेवढं आम्हाला जमलं तेवढं जीवनाच्या वस्तू घेऊन आलो आणि तेव्हा पहिल्यांदा आल्यानंतर ह्या ठिकाणी 38 आजी आजोबा होते. आज खरोखर वाढलेले आहेत, 38 होते आणि इकडे आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्याकडे बघल्यानंतर खरोखरच ही आपलेच आई वडील आहेत, आपलेच आजी आजोबा आहेत अशा प्रकारचा भास आम्हाला सर्वांना झाला. त्यानंतर लागोपाठ 1-2 वाढदिवस या ठिकाणी गेले. कोरोनामध्ये माझे आई वडील गेले, पण इकडे आल्यानंतर यांच्याबरोबर साजरा केल्यानंतर माझे आई वडील ती जिवंत आहेत अशा प्रकारचा मला भास झाला. आणि खरोखरच प्रत्येकाने मला ते घेतलं पाहिजे की आपला वाढदिवस पार्ट्या करून साजरा करण्यापेक्षा भगवान लोके साहेबांसारखा मनात हेतू ठेवून ह्या आजी आजोबांसाठी आपल्याला काय देता येईल काय, यांच्यासाठी काही करता येईल काय हे मनात घेतलं पाहिजे. भगवान लोके साहेबांबद्दल सांगायचं झालं तर न सांगता कुठलीही बातमी असेल आमच्याबद्दल असेल, आमच्या गावची असेल, न सांगता पेपरामध्ये देणारा माणूस भगवान लोके साहेब आहे. ते खरोखरच समाधान वाटतं. प्रत्येक वेळी आम्हाला त्यांच्याकडून मार्गदर्शन असतं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं आणि वयाने जरी आमच्यापेक्षा लहान असले तरी अनुभवाने मोठे आहे हे सांगायला का मला कमीपणा वाटत नाही. कारण अशा प्रकारची माणसं समाजात असणं खूप गरजेचं आहे. एक आपलं पत्रकारिता सोडून एक समाजकारण म्हणून एक आपलं समाजाबद्दल देणं आपण लागतो ह्या हेतूनेच अशा प्रकारचे कार्यक्रम त्यांच्याकडून कायम घडत असतात आणि घडत राहू. या वाढदिवसाच्या निमित्ताने मी माझ्या गांगेश्वराकडे प्रार्थना करेन की त्यांना उद्दंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य माझ्या गांगेश्वराने द्यावं अशा प्रकारे प्रार्थना करतो. इथे सांगतो जय हिंद. माझा या गावात जन्म झाला. जन्माची नाळ आणि लाल मातीची नाळ असल्यामुळे 20 वर्ष पत्रकारितेत काम करत असताना सातत्याने प्रत्येक वाडीतील कुटुंबातील माणसाची माझे चांगले संबंध राहिले. वेळ काळाला कणकवलीत आल्यानंतर एक हक्काचा माणूस म्हणून माझी काही वर्षातच ओळख झाली आणि त्यानंतर माझं काम सामाजिक बांधिलकीचं सुरू झालं. भाई तुम्हाला सांगायला आनंद वाटतो. आता ही फक्त एका मेसेजवर बोलवलेली माणसं आहेत. मी कोणालाही फोन केलेले नाही. हे प्रेम जे उभं राहिलं आहे ते कामातून उभं राहिलं आहे. गेली 20 वर्ष सातत्याने लोकांमध्ये राहून हळूहळू का होईना लोकांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी, माझ्या गावातील माणसांच्या परिवर्तन आणण्यासाठी जे काय मेहनत घेतली
त्याचं हे प्रेम दिसून येत आहे. कारण यापूर्वी सुद्धा मी वाढदिवस केले, पण इथे सुद्धा मदत माझी सातत्याने चालू होती, पण अशा लोकांना मी निमंत्रित केव्हाही केलेलं नव्हतं, कारण ते करण्याची वेळ नव्हती. पण आता एका गावाच्या प्रमुख पदावर असल्यामुळे हा मला निर्णय घ्यावा लागला, आणि हा निर्णय घेत असताना लोकांचं मिळालेलं प्रेम आणि पाठबळ उपस्थिती पाहता मी भारावून गेलेलो आहे. कारण ह्या लोकांचं मी ऋण कदापि विसरू शकत नाही, कारण या गावाने मला खूप काही दिलं आहे. या गावात जन्म झाल्यानंतर सातत्याने मी जी काय आंदोलनं घेतली असतील, सामाजिक प्रश्नांचे विषय घेतले असतील किंवा सोसायटीची जबाबदारी असेल, साहेब मला बिनविरोध करून दिलं. कुठल्याही पक्षाने असा आग्रह धरला नाही. पण त्यात वांगणकर साहेब असतील, आमचे माजी चेअरमन प्रकाश परब असतील, त्यांनी निसंकोचपणे माझ्या खांद्यावर जबाबदारी टाकली, आणि त्या जबाबदारीला साजेचं काम 2.5 वर्षात, आता 2.5 वर्ष पूर्ण होत असतील, 2.5 वर्षात आमची सोसायटी 10 ते 12 लाखावरून 75 लाखाच्या उलाढालीवर नेलेली आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये पोहोचण्याचं काम, प्रत्येक कुटुंबातील सदस्य करण्याचं काम कुठल्या पक्षाचं आहे, कुठल्या राजकारणात विरोधक आहे हे न मानता मी आताही काम करत आहे आणि पुढेही काम करत राहतो. कारण ही गावची सोसायटी असते, ही सोसायटी म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्याचं जीवन जगण्यासाठी एक हातभार लावणारी संस्था आहे. त्यामुळे पुढील काळात माझं ते आहे तसं काम सुरू राहील, आणि या कामाला सातत्याने गेल्या 2.5 वर्षात तर पाठिंबा देण्याचं काम या माझ्या गावातील सर्व ज्येष्ठांनी केलेलं आहे. म्हणजे आमचे परशुराम परब असतील, बाबाजी शिंदे असतील, आमचे वडील सुरेश लोके असतील, परब साहेब असतील, लोके गुरुजी असतील, सर्वच मंडळी आहे. आणि तरुण मित्र तर निसंकोचपणे माझ्या पाठीशी राहतात. आमचे उपसरपंच आता नाही आहेत, ड्युटीवर गेले असतील. हां ओके सॉरी, आहे उपसरपंच आहे. त्याच्यानंतर मधु परब असेल, शामू परब साहेब असतील, उदय परब असतील, किंवा मजलीवाडीतून सुद्धा बऱ्यापैकी डांबरेवाडीतून आमचे चंद्रकांत डांबरे साहेब असतील. सर्वांनी प्रेम आणि आशीर्वाद कशा पद्धतीने दिले ते हे उपस्थितीवरून दिसते. आणि ही उपस्थिती म्हणजे मी केलेलं काम आहे, त्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी माझा आयुष्यातील दिलेला वेळ असेल, आणि रात्री अपरात्री कुणाच्याही प्रसंगाला धावून जाण्याचा माझा स्वभाव गुण आहे. तो स्वभाव गुण म्हणजे माझ्या वडिलांकडून आलेला आहे. वडील या गावचे 5 वर्ष सरपंच होते, आणि त्या काळात त्यांनी केलेलं काम असेल, 5 वर्षात किती मिळवले त्यापेक्षा माणसं किती मिळवली त्याचाच आशीर्वाद हा मला मिळालेला आहे. कारण परिस्थितीने गरीब राहिले असतील, पण लोकांसाठी म्हणजे धनगरवाडा त्या ठिकाणी त्यांनी घरकुल प्रकरणं केली असतील, अन्य ग्राम म्हणजे गावातील सर्वच वाड्यांमध्ये जे काय त्यांच्या पद्धतीने त्या काळातील परिस्थितीनुसार केलेलं काम, त्याचे आशीर्वाद मला मिळत आहे. जिथे जिथे जातो तिथे सुरेश लोकेचा मुलगा म्हणून सुद्धा आज माझी ओळख आहे. साहेब इव्हन राणे साहेबांकडे सुद्धा त्यांना नावानिशी ओळखलं जातं. चंद्रकांत डांबरे असतील किंवा आमचे वडील असतील. तर त्यामुळे जरी आता पक्षाचं धोरण आम्ही घेतलं असलं तरी आमचे जिव्हाळ्याचे राणे कुटुंबियांचे संबंध आहेत ते आम्ही कदापि नाकारू शकत नाही या गावासमोर. आणि या गावाने देखील राणे कुटुंबियांच्या पाठीशी सातत्याने राहण्याचं धोरण घेतलेलं होतं, आजपर्यंत आहे आणि पुढेही राहील. आता हा वाढदिवस हे निमित्त आहे. जे काय मी आयुष्यात व्यवसायातून असेल, नोकरीतून जी काय मिळवलेली रक्कम असेल, काहीशा स्वरूपात मदत करावी ही भावना माझ्या आयुष्यात, माझ्या जीवनात आणि माझ्या मनात असते. तर मी माझ्या गावातलाच वृद्धाश्रम असल्यामुळे सातत्याने याच वृद्धाश्रमात येण्याचं धोरण शेटे साहेबांना माहिती असेल असतं. आणि मी आज आजी आजोबांना भेटून खूप आनंदी झालेलो आहे. हा वाढदिवस माझा सत्कारणी लागेल. तुमचे आशीर्वाद, या गावचे ग्रामदैवत रामेश्वर पावनादेवीचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळेच या इथपर्यंत पदापर्यंत मी पोहोचलेलो आहे. सर्वांचं मिळालेलं प्रेम आणि आशीर्वाद या जीवावर पुढच्या जीवनात आयुष्यात कार्यरत राहील एवढाच शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.